प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपले डोळे बंद करूया. प्रत्येक जण आपले डोळे बंद कर. आपण प्रभूला प्रार्थना करूया. प्रभूच्या वचनातून तू आज बोल. तुझी वाणी तू मला ऐकव. पवित्र आत्म्याच्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, मी यावेळेस प्रार्थना करते पिता, जमलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दे बापा. प्रभू, जो तहान आणि भूक घेऊन तुझ्या भवनामध्ये आलेला आहे माझ्या येशू, जो तुझी वाणी ऐकू इच्छितो माझ्या देवा, पवित्र आत्मा हर एकाच्या अंतःकरणाला तू उघड माझ्या पित्या. प्रभू, तुझी वाणी तू त्यांना पाठव माझ्या प्रभू. प्रभू, तुझं वचन आम्ही ऐकावं, ग्रहण करावं, स्वीकार करावा, आमच्या जीवनात उपयोगात आणावं असं होऊ दे. सर्व गौरव तुला देते. माझ्या विचाराचा, मनाचा, बुद्धीचा, माझ्या जीवेचा तू भाग घे राजा. प्रभू, जे वचन तुझ्याकडून आहे तेच बोलण्यास सहाय्य कर. जे तुझ्याकडून मुखातून काही देखील निघून नको. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. या महिन्यात आता काय येणार आहे बरं? ख्रिसमस. कधी येणार आहे? आणि प्रभू येशूच्या जन्माला किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? 2025 वर्ष झाले आहे ना. पण मी तुम्हाला सांगते, येशूच्या जन्माच्या 700 ते 800 वर्ष अगोदर प्रभू येशू ह्या पृथ्वीवर, प्लीज लहान लेकरांना थोडस, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या 700 ते 800 वर्ष अगोदर परमेश्वराने भविष्यवाणी केली होती. ऍक्च्युअली उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासूनच प्रभू येशूचं अस्तित्व आहे. तो आपल्या परमेश्वरासोबत होता आणि देव होता. पण तो या धरतीवर मानव रूप धारण करून येईल ही गोष्ट देवाने प्रभू येशू प्रत्यक्ष जगात येण्याच्या पहिले 700 ते 800 वर्ष अगोदरच सांगितलेली होती. हालेलुया. प्रभू येशू या जगामध्ये येणार. आपण काढू याचा 7वा अध्याय. यशायाचं पुस्तक. ह्याच्यामध्ये परमेश्वर, त्याचा एक सेवक आहाज नावाचा, तो एक असा राजा होता जो म्हणजे थोडा देवाला प्रसन्न नव्हता. आणि त्याला परमेश्वर असं म्हणतो, यशायाचा 7वा अध्याय 10 पासून तर 10 आणि 11 वाचा. 10, 11, 12. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याजपाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर उदरलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. 13 पण. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवासही कंटाळविता काय? येस. ऍक्च्युली परमेश्वराने जेव्हा या पृथ्वीला निर्माण केलं तेव्हा त्याच्या काही योजना होत्या. पण प्रभूने पहिल्यांदा त्याचे संदेश पाठवले जगामध्ये. याच्या भविष्यवक्ता आला, यिर्मया आला आणि बाकीचे भविष्यवक्ता आले आणि ते लोकांना चांगला मार्ग सांगत होते, चांगल्या गोष्टी सांगत होते. पण लोक काय करायचे? तेवढ्या पुरतं ऐकायचे, तेवढ्या पुरती मूर्ती पूजा सोडायचे आणि पुन्हा परत त्याच मार्गाला लागायचे. त्याच गोष्टी करायचे. मग शेवटी देवाचा जीव कंटाळला. मग या लोकांना कितीदा मी वाचव, या लोकांना कितीदा मी सोडव, कितीदा माझे भविष्यवक्ता यांच्याकडे पाठवू, संदेश पाठवू, हे का ऐकत नाही? आणि त्यावेळेस मग आहाज नावाचा राजा होता. त्याला यहोवा परमेश्वर म्हणतो की तू, यहोवा तुझा देव, ह्याच्यापाशी तू आपणासाठी चिन्ह माग. काय माग? चिन्ह माग. हे मी परमेश्वर आहे की नाही हे पारखण्यासाठी तू चिन्ह माग. मग ते कोणतंही असो, स्वर्गातलं असो, आकाशातलं, आकाशाच्या खाली असो, जमिनीच्या खाली असो, कुठली पण, किती अतिशय कठीण, असंभव, अशक्य अशी गोष्ट तू मला माग, मी ती करते की नाही ती पहा.
चिन्ह माग म्हणे एखादं की मी आहे की नाही. ते अगदी खोल जागेत अथवा वरती उंच जागेत असो ते तू माग. म्हणजे देवाला प्रमाण द्यायचं होतं की मी परमेश्वर आहे, मी तुमचा प्रभू आहे, मी राज्य करतो. देवाला असं वाटलं की हा मनुष्य ऐकत का नाही, हा मनुष्य ऐकत का नाही. मी कितीदा कितीदा सांगत आहे, किती चिन्ह करू, किती चमत्कार करू, किती संदेश पाठवू, किती त्यांना वाचवण्यासाठी मी काम करू, लोक ऐकत का नाही. तर मी कसं तुला प्रगट करून दाखवू की मीच प्रभू आहे, मीच परमेश्वर आहे, मीच सगळ्याचं उत्पन्न करता निर्माण करता परमेश्वर आहे. म्हणून तो त्याला म्हणतो की तुम्हाला चिन्ह माग. म्हणतो काय, म्हणतो नाही मी नाही मागणार, मी नाही मागणार. मग परमेश्वर काय म्हणतो त्याला, 14 वचन खूप महत्वाचं आहे. याकरिता प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देतो. पहा, कुमारी गर्भयुक्त होईल आणि मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इम्मानुएल, म्हणजे आमच्या संगती देव असे ठेवील. हालेलुया, हालेलुया. देवाने मी स्वतः तुम्हाला चिन्ह देतो. हालेलुया. आणि काय चिन्ह देतो, एक अशी असंभव गोष्ट की त्याचा कधी कोणी विचारही करू शकत नाही, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. प्रभू म्हणे मी अशी गोष्ट करणार जी मनुष्याला इम्पॉसिबल आहे. आणि आजही मनुष्याला ती गोष्ट इम्पॉसिबल आहे. विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, सायन्स खूप पुढे गेलेला आहे, मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेला आहे. पण दोन गोष्टी मनुष्याला अजूनही करता येत नाही. एक गोष्ट की रक्त बनवता येत नाही, ते रक्त देवच बनवतं. इकडलं रक्त तिकडे ट्रान्सफर करता येतं, याचं रक्त त्याला देता येतं, रक्तातले गुणधर्म वाढवता कमी करता येतात. पण कोणत्याच मनुष्याला कोणत्या सायन्सला अजूनपर्यंत रक्त बनवता आलेलं नाही. कारण परमेश्वर म्हणतो रक्तामध्ये जीवन आहे आणि जीवन देणारा केवळ तोच आहे. हालेलुया. कोणताच मनुष्य आतापर्यंत रक्त बनवू शकलेला नाही आहे. पाणी तरी थोडंफार करता येतं, काहीतरी प्रयोग करून, पण रक्त अजूनही कोणी बनवू शकलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, कोणाच स्त्री किंवा पुरुष एकट्याने संतती उत्पन्न करू शकत नाही, बाळाला जन्म देऊ शकत नाही. म्हणून तर आतापर्यंत जे विवाह करतात ना, समलैंगिक संबंध असतात, आपलं जेंडर चेंज करतात आणि स्त्रियांशी पुरुषांशी विवाह करतात, पण ते संतती निर्माण करू शकत नाही. कारण संतती देणारा केवळ तोच आहे. आणि दुसरी गोष्ट, एकाच जेंडरमुळे, म्हणजे फक्त स्त्री किंवा फक्त पुरुष हे संतती निर्माण करू शकत नाही. त्याला स्त्री आणि पुरुष या दोन्ही गोष्टी लागतात. हालेलुया. जेव्हा दोन अपोजिट जेंडरचा त्या ठिकाणी संयोग होतो तेव्हाच एखादी संतती निर्माण होते. IVF आहे, पण त्याच्यातही सायन्स म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट ट्यूब बेबी, पण त्याच्यातही स्त्री आणि पुरुष दोघांचे पण क्रोमोझोम्स लागतात, दोघांचे पण लागतात. एकटा व्यक्ती ते करू शकत नाही. म्हणून देव म्हणतो मी आजही नाही करू शकत, आजही कोणीही गोष्ट करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणाला मी स्वतः तुम्हाला चिन्ह देतो की एक कुमारी गर्भवती होईल. हालेलुया. कोण गर्भवती होईल? कुमारी गर्भवती होईल आणि ती मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव तू इमॅन्युएल ठेव. काय ठेव? म्हणून पुन्हा म्हणा इमॅन्युएल. इमॅन्युएलचा अर्थ आहे आमच्या संगती देव. म्हणा आमच्या संगती देव, माझ्या संगती देव. तो इमॅन्युएल परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणे स्वतः तुम्हाला चिन्ह देतो. पहिले म्हणे तू माग, तू काय मागतो माग. देवाने ह्याच्या पहिले हिजकिया राजाला म्हटलं होतं की तू मला चिन्ह माग. म्हणजे तो म्हणा की देवा तू मला काहीतरी चिन्ह दे. की परमेश्वर त्याला देवाने म्हटलं होतं हिजकिया राजाला की तू मरणार आहे, तू मरणार आहे, आपल्याची व्यवस्था कर. तो राजा म्हणाला की नाही देवा, मी तुझ्यासाठी एवढं काम केलं, अजून तयारी नाही मरणाची, तू मला आयुष्य वाढवून दे. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे,
मी तुला आयुष्य वाढवून दिलं. किती वर्ष? 15 वर्ष. पण तो म्हणे की 15 वर्ष तो मला आयुष्य वाढवून देतो, माझे चिन्ह काय आहे? कशावरून मी जगेन? तर तो म्हणे तू मला चिन्ह दे. तो म्हणे सांग काय चिन्ह देऊ? तो म्हणे पहा म्हणे सूर्य आता आता 12 वाजलेले आहे. मी ह्याचे 3 वाजवू की याचे 9 वाजवू? म्हणजे पाठीमागचे 3 घंटा सूर्य मी एकदम समोर करू की 3 घंटा सूर्य मी मागे करू? आणि तो राजा म्हणतो समोर तो कोणालाही ढकलता येते. सूर्य समोर गेलेला आहे, थोडा स्पीड वाढवशील तर अजून चालला जाईल. जर तू खरंच मला चिन्ह देत आहे तर सूर्य काय करतो? मागे कर, त्याला मागे ढकल. आणि देवाने ती गोष्ट केली. सूर्य 3 तास मागे गेला. खूप खूप वर्षापर्यंत सायन्स या गोष्टीसाठी परेशान होतं की त्यांनी जे गणित लावलं सृष्टीचं, त्याच्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी. एकदा एका व्यक्तीने सूर्य आणि चंद्र एका ठिकाणी थांबवून ठेवले होते. तो एक पूर्ण दिवस सूर्य एका ठिकाणी थांबला होता, चंद्र एका ठिकाणी थांबला होता. तो पूर्ण 1 दिवसाचा फरक येत होता आणि 3 तास हे जे झाले होते, ते 3 तासाचं गणितामध्ये गडबड होत होती. मग नंतर सायन्सला शेवटी बायबलमध्ये परत यावंच लागलं. त्या ठिकाणी बायबलमध्ये त्यांना समजलं की 3 घंटे हे या ठिकाणी झालेले होते. ह्याचं प्रूफ होतं की सूर्य मागे गेला. हालेलुया. देवाचं घड्याळ मागे गेलं. तर देव म्हणतो तू मला चिन्ह माग. मी तुला चिन्ह देईन की मी जे बोलतो ते होणार की नाही, ते घडणार की नाही. आणि मग त्यावेळेस हे चिन्ह दिलं गेलं की कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल. आता त्यावेळेस कोणालाच नव्हतं माहित की ते कसं होईल. पण जेव्हा मरियेला देवाने संदेश दिला, मत्तेच्या 1 अध्यायामध्ये जेव्हा मरियेला संदेश दिला की तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव, तेव्हा तिने विचारलं की देवा हे कसं घडेल? कारण मला तर पुरुष ठाऊक नाही. मी एक शुद्ध पवित्र कुमारी आहे. मी अजून कोणत्या पुरुषाच्या जवळ गेली नाही आहे. तर मला कसं काय मूल होईल? तुझं वचन कसं खरं होईल? तेव्हा देवाने त्याची योजना प्रगट केली. हालेलुया. आपण काढूया मत्ते, सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस देवाने सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. हालेलुया. काय सांगितलं? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि त्या ठिकाणी हे दिलेले नाहीये, डायरेक्ट लिहिलेलं आहे. आपण लूक पाहूया. लूक 1 अध्याय. ऍक्च्युली माझा संदेश हा नाहीये, पण आता तिकडे चाललेला आहे तो. लूक ह्याचा 1 अध्यायामध्ये दिलेला आहे 34 वचन 1:34. तेव्हा मरिया दूताला म्हणाली हे कसे होईल? या ठिकाणी त्या कुमारीने प्रभूला विचारले की प्रभू हे कसे होईल? आणि त्यावेळेस देवाने त्याची योजना प्रगट केली. देवाने सांगितलं, तेव्हा मरिया दूताला म्हणाली हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. मग दूताने तिला उत्तर देऊन म्हटले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करेल. याकरिता जे पवित्र लेकरू जन्मेल, म्हणा जे पवित्र लेकरू जन्मेल, जे पवित्र लेकरू जन्मेल, जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र म्हटला जाईल. जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र म्हटला जाईल. म्हणून आमचा प्रभू पवित्र परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्या ठाई काहीच अपवित्र नाही आहे, कारण तो पवित्र आत्म्याद्वारे जन्माला आलेला आहे. खूप लोक तुम्हाला प्रश्न विचारत असतील तुमच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, जेव्हा तुम्ही नवीन नवीन प्रभूचा स्वीकार करता त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं, अरे तुमचा येशू तर व्यभिचाराची संतान आहे. शक्य आहे का? शक्य आहे का? कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये देखील झालेले आहे, पण ते
ते व्यभिचाराची संतान होते. त्यामुळे लोक, जगातले लोक विश्वास ठेवू शकत नाही की कुमारी कशीच काय गर्भवती होऊ शकते. पण ती पवित्र आत्म्याकडून गर्भवती झाली आणि हे घडणार, हे असं घडणार, हे घडायच्या 800 वर्ष अगोदर यशया संदेश त्याला प्रभूने सांगितलेलं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एवढंच सांगायचं आहे. प्रभू म्हणतो, मी जे बोलतो ते मी पूर्ण करतो. हालेलुया. मग गोष्ट किती पण अशक्य नाही, असंभव असू द्या प्रिय, ह्याच्यापेक्षा असंभव अशक्य गोष्ट जगात दुसरी आजही नाही आहे. आजही जगात सगळ्यात असंभव गोष्ट ही आहे की एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष ही एखादं बाळ जन्माला घालू शकते. खूप प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात, जेंडर चेंज करतात, काय काय करतात, ट्रीटमेंट घेतात, पण आजही किती पण अब्जोपती, करोडपती, किती पण करोडो रुपये खर्च करू द्या, मनुष्य मंगळावर जाऊ शकतो, मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो, मनुष्य सूर्यावर देखील जाईल, पण मनुष्य एकटा संतती प्राप्त करू शकत नाही. कारण की देवाची योजना आहे की जेव्हा पुरुष आणि स्त्रीचा संयोग होईल, मग तो लॅबोरेटरीमध्ये पण असू शकतो, टेस्ट ट्यूब मध्ये पण असू शकतो, पण त्याला 2 जीवाणू लागतात, शुक्राणू लागतात, स्त्री आणि पुरुष. त्याच्याशिवाय कोणी किती पण श्रीमंत असो, तो लेकरू पैदा करू शकत नाही. म्हणजे एवढी असंभव गोष्ट देवाने सांगितली आणि ती देवाने पूर्ण केली आहे. मग देव ज्या गोष्टी आपल्याला सांगतो त्या ते किती क्षुल्लक आणि किती छोटे असतात बरं. हा, आपण देवाला गोष्टी मागतो, ते किती छोट्याशा, किती क्षुल्लक असतात. आपली विचाराची तेवढंच असते की प्रभू माझं बजेट एवढं आहे तर मला एवढंच पाहिजे. आपण देवाला मर्सिडीज मागत नाही, आपण देवाला 4 व्हीलर मागतो, साधी. कारण आपल्याला माहिती आहे की मर्सिडीज उगाच कशाला, माहित मिळणार नाही आपल्याला. आपण प्रभूला असं मोठा बंगला मागत नाही, करोडो रुपयाचा आपण देवाला बंगला मागत नाही. तेव्हा मला छोटंसं स्वतःचं 2 खोल्याचं घर दे. आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी देवाला मागतो, देव त्या पूर्ण करू शकणार नाही का हो? देव जेव्हा एवढ्या मोठ्या गोष्टी पूर्ण करू शकतो. अजून एक उदाहरण मगाशी यांनी सांगितलं, अब्राहमाचं उदाहरण पाहूया. अब्राहम उत्पत्ती 17 मध्ये दिलेला आहे. उत्पत्ती पहिलं पुस्तक, त्याचा 17वा अध्याय आणि त्याचं 17चं 16 वचन. आणि मी तुला आशीर्वाद देईन हा, आणि तिच्यापासूनही एक मुलगा तुला देईन. हम्म, होय, मी तुला आशीर्वाद देईन हम्म, आणि तिच्यापासून राष्ट्र निर्माण होतील, लोकांचे राजे तिच्यापासून निघतील. हालेलुया, हालेलुया. चूक झालेली आहे असं सारेला वाटलं. मग सारा काय म्हणाली अब्राहमाला की तू असं कर, म्हणे माझी दासी हागार म्हणून आहे, तिच्यापासून तू मूल प्राप्त करून घे. तर मग हा पहिले म्हणाला नाही, पण तो म्हणे की ठीक आहे, तू सारा जे म्हणते ते आहे. मग त्याने काय केलं, त्याला त्याच्या दासीपासून एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं इश्माईल. काय नाव होतं? इश्माईलापासून आज पूर्ण मुस्लिम जे लोक आहे, मुस्लिम राज्य सगळे त्याच्यापासून झाले. आणि मुस्लिम राष्ट्र खूप आशीर्वादित आहे. कसे आहे? त्यांच्याकडे तेलाच्या खाणी आहेत, त्यांच्याकडे सोन्याचे साठे आहे, त्यांच्याकडे खूप धन संपत्ती आहे आणि ते पूर्ण जगाला कंट्रोल करतात. कारण त्यांच्याकडे तेलाच्या विहिरी आहेत. त्यांच्याकडे तेलाच्या विहिरी आहे. दुबई सारखं सोनं कुठे मिळत नाही. मुस्लिम राष्ट्रांनी पूर्ण देशावर कंट्रोल केलेला आहे. कारण का केलेलं आहे? कारण ते पण अब्राहमाची संतान आहे. कारण देवाने अब्राहमाला म्हटलं की मी तुला आशीर्वाद देईन, तुझ्या संततीला आशीर्वादित करेल. म्हणून जेव्हा त्याला दासीपासून संतती झाली, त्या इश्माईलाला देखील देवाने आशीर्वादित केलं, त्याच्या संततीला ब्लेस केलं. आणि मग त्यांना वाटलं की ठीक आहे. 12 वर्षानंतर त्यांना तो पुत्र झाला. आणि मग 12 वर्षानंतर 12 वर्षानंतर झाला. मग जेव्हा तो 12 वर्षाचा होता, तेव्हा परत देवाचा दूत अब्राहमाकडे आला आणि म्हणे की आता मी काय करीन, मी तुझ्या पत्नीला आशीर्वाद देईन.
आणि देवाने अब्राहमाला सांगितले 15 वचन 17-15, तुझी बायको साराय, हिला तू साराय म्हणू नको, तर तिचे नाव सारा म्हणजे राजकन्या असे होईल. पहिले तिचं नाव साराय होतं. काय होतं? साराय. मग त्याच्यानंतर सारायचा अर्थ कदाचित दासी होऊ शकतो, कारण ती आपल्या पतीला धनी म्हणायची. तर तिला आजपासून तू दासी म्हणू नको, तर तिला तू सारा म्हण. सारा म्हणजे राजकन्या. हालेलुया. सारा म्हणजे राजकन्या. म्हणून हे नाव कितीतरी सेलिब्रिटीज आपल्या मुलींचे ठेवतात. हिंदू असून पण ते लोक नाव सारा ठेवतात, कारण साराचा अर्थ राजकन्या असा आहे. तर तिचं नाव सारा असं ठेव. आणि प्रभू म्हणतो, आता मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासूनही एक मुलगा तिला देईन. पहिले त्यांना वाटलं होतं की देवाने म्हटलंय की फक्त अब्राहमाचा आशीर्वाद दिलेला आहे, मग अब्राहम पासून आपल्याला संतती झालेली आहे, ते आशीर्वादित होणार. पण हे म्हणतो की मी तुझ्या पत्नीला पण आशीर्वादित देईन, साराला मी आशीर्वाद देईन, तिच्यापासून मी तुला एक मुलगा देईन. होय, मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून राष्ट्र निर्माण होतील. हालेलुया. आणि लोकांचे राजे तिच्यापासून निघतील. तेव्हा अब्राहम उपडा पडला आणि हसून आपल्या मनात म्हणाला. आपल्या मनात हसून तो काय बोलला? जो 100 वर्षाचा त्याला मूल होईल काय? म्हणजे 75 वर्षापर्यंत ठीक होता दमखम श्रीमंती होती, तर 75 वर्षापर्यंत ठीक होतं. पण आता तो किती वर्षाचा झालेला आहे? आता तो झाला 100 वर्षाचा. म्हणजे देवाने अभिवचन देऊन 25 वर्ष उलटली होती. मी तुला मूल देईन. 25 वर्ष गेली, मूल काही झालं नाही. त्याने पूर्ण मनातून आशा सोडली. तो विसरला, पण देव विसरला नाही. हालेलुया. पुन्हा जेव्हा ती गोष्ट घडणार त्यावेळेस तो परमेश्वर अब्राहमाकडे आला आणि त्याला आशीर्वाद दिला. मग अब्राहम उपडा पडला आणि हसून आपल्या मनात म्हणाला, जो 100 वर्षाचा त्याला मूल होईल काय? आणि 90 वर्षाची सारा प्रसवेल काय? शक्य आहे का? 100 वर्ष 90 वर्ष. पण मग तो काय म्हणतो देवाला? आणि अब्राहम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगो. म्हणजे आता एक मूल तुम्हाला दिलेलं आहे ना, बस आता त्यालाच तू बेस कर. दासी असला तर शेवटी माझाच आहे, त्यालाच आशीर्वाद. तेव्हा देवाने म्हटले, एवढेच नव्हे तर तुझी बायको सारा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव इसहाक म्हणजे इस्माईल म्हणजे हसणे असे ठेव. हालेलुया. म्हणजे इस्माईलला तर ब्लेस करणारच मी, पण मी तुझ्या सारापासून झालेल्या संततीला देखील ब्लेस करीन. ते सर्व राष्ट्रांसाठी त्याला करार असं करीन. आणि इसहाक या नावाचा अर्थ होतं हास्य. मी तुझ्या काय म्हणतात त्याला, दुःखी कष्टी नाराज स्त्रीच्या चेहऱ्यावर मी हास्य फुलवेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आपण पुढे बघतोया रोमकरास पत्र ह्याचा 4था अध्याय. काढलं? वाच 18 वचन. आशा धरण्यास जागा नसताही आशेने त्याने विश्वास धरला, हालेलुया. येस. यासाठी की तसे तुझे संतान होईल, असे जे अभिवचन त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे. हालेलुया. रोम 4:17 वचन सांगते, याप्रमाणे लिहिलेले आहे की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप करून ठेवले आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो. हालेलुया. आपला परमेश्वर कसा आहे? मेलेल्यांना देखील जिवंत करणारा देव आहे. ह्याच्यावर त्याने स्ट्रॉंगली विश्वास ठेवला. आणि अजून पुढे आपला देव कसा आहे? आणि नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलावतो, त्याच्यासारखा तो असा आहे.
म्हणजे एक तर जे मरून गेलेलं आहे, खतम झालेलं आहे, जसं की साराचं गर्भाशय होतं किंवा अब्राहमाची शक्ती होती, ती डाईट पूर्ण डेड झाली होती, ती मरण पावलेली होती. आणि त्या अशा मरणप्राय स्थितीला देव म्हणतो, जे मेले आहे मी त्याला जिवंत करणारा देव आहे. हालेलुया. मेलेल्याला जिवंत करणारा देव आहे. आणि जे नाहीच, अस्तित्वातच नाही, त्याच्याकडे असं पाहतो की ते आहे. म्हणजे आता आपण कुठे कुठे आराधना घेत होतो, हा, आपली जागा नव्हती, आपलं भवन काहीच नव्हतं, पण काहीच नसताना देव सांगत होता की या ठिकाणी महादेव खोरेच्या या भागामध्ये मी तुमच्यासाठी भवन पाठवलेलं आहे. हालेलुया. तेव्हा आपली एवढीशी पण परिस्थिती नव्हती, आपल्याकडे काहीच पैसे नाही, काहीच नव्हतं. आणि त्यावेळेस देव वारंवार वारंवार आपल्याला सांगत होता की मी तुम्हाला स्वतःचं भवन देणार आहे, स्वतःची जागा देणार. आणि आम्ही म्हणत होते की आमच्याकडे काहीच नाही आहे, आमच्याकडे काहीच नाही आहे. मग शेवटी देव रागवला. हा, शेवटी देव रागवला. आम्ही फिरून राहिलो, आम्ही कधी टाउन हॉलला जाऊन राहिलो, कधी आम्ही कोणत्या दुसऱ्या भवनमध्ये जाऊन राहिलो, शेवटी शेवटी कब्रस्तानामध्ये देखील गेलो आराधना करायला. पण असं नाही की देवाने म्हटलंय तर आपण जागा घेऊच, देव कसा आपण देईल. आम्ही शोधत राहिलो, फिरत राहिलो. आणि शेवटी असं झालं की कब्रस्तानवाल्यांनी पण म्हटलं की आमच्याकडे आराधना घ्यायची नाही. तिथे 4 महिने आराधना केली, मुर्द्यांसोबत केली, म्हणजे कबरांसोबत केली. मग शेवटी झालं की तिथूनही काढून टाकलं. मग आपले शेखर गेडाम दादा आहेत ते, आणि एक प्रगतीताई नगराळे होते. आम्ही आम्ही उपास प्रार्थनेत होतो 10 दिवसाचे, नेहमीसारखं आपलं. त्या उपास प्रार्थनेमध्ये देवाने स्पष्टपणे सांगितलं की देव आकाशातून वर्षा करेल, देव आकाशातून संपत्ती पाठवेल, हा, पण तुम्ही तुमचं भवन घ्यायचं आहे. मग तेव्हा कुठे मग आम्ही दबाव टाकला सगळ्यांनी मिळून पास्टरवर. ते काही हो कसंही असतो, पण आपल्याला आता स्वतःची जागा घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला सांगते आश्चर्यकारक रीतीने बिलकुल 52 दिवसामध्ये आपण 52 दिवसात आपण टोकन दिलं. किती? 6 लाख, 4.25 लाख 52 दिवसात. आणि ते माहिती पैसा कुठून आला? तो पैसा आपल्या मंडळीतूनच उभा झाला. हा, आम्ही डब्बे दिले होते सगळ्यांना, असे छोटे छोटे. त्याच्यात तुम्ही किती पण जमा करा, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100, तुम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही ते आपल्या भावनासाठी जमा करायचं आहे. आणि ते डब्बे आपण सगळ्यांना दिले. आणि एव्हरी संडेला लोक डब्बे घेऊन यायचे. आणि सांगते त्या डब्यातून एवढे पैसे निघाले. हा, अरे थोडे आमचे पण होते, थोडे मोठे पण डोनेशन आले. पण 52 दिवसामध्ये आपण ह्याचं काय म्हणतात त्याला, विचार केला, टोकन दिलं. आणि एका वर्षाच्या आत आपण पूर्ण जागा घेऊन आपण आपलं भवन पण बांधलं. हालेलुया. कारण देव बघत होता इकडे की हे भवन आहे, माझं आराधनाचं प्रार्थना भवन आहे. आम्ही म्हणतो होतो की नाही देवा, कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. पण प्रभू म्हणतो जे मी बोलतो ते मी करेनच. आपण काढूया यशाया 46:11 वचन. यशाया 46. अरे नाही, चुकलं, सॉरी. आहे यशाया 46:11 मध्ये. मी पूर्वेतून हिंस्र पक्षी म्हणजे जो पुरुष माझा संकल्प साधेल त्याला दूर देशातून बोलावतो. हा, जो हो. संकल्प साधेल त्याला मी बोलावतो. पुढचं महत्वाचं आहे. होय, मी बोललो आहे आणि मी ते घडवून आणीनच. म्हणा, परमेश्वर म्हणतो होय, मी बोललो आहे आणि मी ते घडवून आणीनच. मी कल्पिले आहे आणि मी ते साधीनच. दुसरं भाषांतर कोणाकडे आहे का थोडं सोपं? हा, वाचा बरं. हिंदी ते वाचू शकता? नाही नाही, हाफ पार्ट, पुढचा भाग. मी बोलतो तसे, म्हणा, मी बोलतो तसे घडवूनही आणतो, मी योजितो ते शेवटास नेतो. हालेलुया.
अजून काढू आपण यशायाचा 14वा अध्याय. चोवीसा वचन वाच अश्विनी. 24 यशाया 14:24. हा सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला. कसा म्हणाला? कसा म्हणाला? कोण म्हणाला? सेनाधीश यहोवा. काय म्हणाला? मी कल्पिले तसे होईलच, मी योजिले तसे घडेलच. हालेलुया. परमेश्वर म्हणतो खचित जसे मी कल्पिले आहे तसेच होईल. जे देवाने अशीच कल्पना केली होती. देव जशी कल्पना करतो त्याच्यात देव काहीच कमी जास्त करत नाही, उणे अधिक करत नाही. देवाची कल्पना विचार करा ना. आम्हाला खूप लोकांनी म्हटलं होतं की तुम्हाला इथून आम्ही देतो ह्या संस्थेकडून त्या संस्थेकडून. कितीचं संजय? 2000 मध्ये 2000 स्क्वेअर फीट मध्ये तुम्हाला एखादं बांधून देऊ, एक छोटासा हॉल तुम्हाला बांधून देऊ. आमच्या सोबतच्या खूप लोकांनी बांधून घेतले एक छोटाचं टिनाचं शेड की तुम्हाला आराधना करायला. आमच्या देवाने योजित होते की आम्हाला 6000 स्क्वेअर फूटच जागा मिळणार. 1000 नाही, 500 नाही, 600 नाही. देवाने ठरवलं होतं की 6000 स्क्वेअर फूट जागा आम्ही तुम्हाला देणार आणि हीच देणार. कारण की आम्ही ठरवलं होतं पहिले की हे पाठीमागचं जे आहे ना, पाठीमागचं आणि हे अर्ध एवढं आपण घेऊ आणि समोरचा प्लॉट राहू देऊ. तुम्ही विचार करा बरं. आम्ही तसा विचार केला होता की आपल्याला ती पण जागा मिळणार मागची, थोडंसं पहाडीचे आपल्याला भेटून जाणार. आपण पहाडीचं घेऊ आणि मधला भाग घेऊ. 3-3 स्क्वेअर फुटाचे होते. हा टोटल 9000 स्क्वेअर फुटाचा होता. तर आपण मागे घेऊ, मग समोरचा घेऊ आणि पुढचा 3000 स्क्वेअर फूट राहू देऊ. एक कल्पना करा, हे आपलं चर्च राहिलं असतं आणि आपल्या पुढे म्हशी राहिल्या असत्या. मागच्या म्हशीवाल्याने ते घेतलं, तिथं म्हशी बांधायचं, त्याचा म्हशीचं हे होतं. विचार करा, आपण जर आपल्या बुद्धीने चाललो असतो आणि आपण हे 2 प्लॉट घेतले असते आणि पुढचा सोडला असता की आपण पुढे मागे घेऊच, दुसऱ्या कोणी त्या म्हशीवाल्याने घेऊन टाकला असता आणि आपल्या समोर पूर्ण शेण राहिलं असतं, स्मेल राहिला असता, आहे ना. तर देवाची योजना आहे. देवाची योजना ही होते की आपण हेच 2 घ्यायचे पुढचे आणि भविष्यामध्ये आपण मागचं घेऊ. देव जे कल्पितो, देव जे योजतो, देव तेच घडवून आणतो. हालेलुया. अब्राहम म्हणाला, देवा असू दे, तू इश्माएलालाच आशीर्वाद दे. देव म्हणे माझी योजना आहे की मी तुला इसहाक देईन आणि इसहाकालाच आशीर्वाद देईन आणि त्याची संतती मी एवढी करीन, वाळूच्या कणा एवढी करीन की ती कोणालाच मोजता येणार नाही. हालेलुया. आणि अब्राहमाची संतान म्हणजे बिलीवर, म्हणजे आपण लोक विश्वासणारे. आपल्या टीसीवर वेगळं काहीतरी लिहिलेलं आहे, सर्टिफिकेट मध्ये वेगळं काहीतरी लिहिलेलं आहे, पण आपण कोण आहे? आपण विश्वासी आहोत. हालेलुया. आपण विश्वासी आहोत. आपलं काही लिहिलं असेल पण आपण कोण आहे? आपण आहोत अब्राहमाची संतान. इश्माएलाची संतान मोजता येते, हे मुस्लिम आहेत. इश्माएलाची संतांची गणती आहे पण अब्राहमाच्या संतानाची गणना नाही. लोक गेस करतात 2% आहे भारतामध्ये, कोणी म्हणतं 1% आहे, कोणी म्हणतात आता वाढलं. अरे लोकांना माहीतच नाही, गणनाच नाही आहे. किती गुप्त विश्वासी आहे, किती लोक विश्वास करतात. खेड्यापाड्यात, जागोजागी, शहरामध्ये, आदिवासी ठिकाणी, सर्व ठिकाणी. म्हणून तेवढा विरोध आहे ना, गिनतीच नाही आहे. आपल्या सेन्सर काय म्हणतात त्याला, सेन्सेक्स मध्ये ऍक्च्युअली विश्वासणारे किती आहे? गणनाच नाही आहे, ते असंख्य आहेत. हालेलुया. देवाने जेव्हा अब्राहमाला म्हटलं मी तुला इसहाक देईन किंवा मी तुला एक पुत्र देईन आणि मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा जास्त करेन, मी समुद्राच्या वाळूपेक्षा देखील जास्त करेन. जर तुला आकाशातले तारे मोजता येत असेल तर मोज,
एवढे संतान मी तुला देणार आहे. आणि देवाने खरोखर देवाने इश्माएलाला तर आशीर्वादित केलं, पण देवाने इसहाकाला एवढं 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 आशीर्वादित केलेलं आहे की त्याची संतती आजही कोणालाच गणना करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो मी जे कल्पिले आहे तसेच होईल आणि मी जसे योजिले आहे तसेच ठरेल. हालेलुया. आणि 27 वचन सांगतं, तर तर सैन्यांच्या यहोवाने संकल्प केला आहे हा. आणि तो कोण रद्द करील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सैन्याच्या यहोवाने संकल्प केला आहे. हालेलुया. जो सबसे बड़ा बॉस है, जो सगळ्यांचा बॉस आहे, जेव्हा त्याने ठरवलाय तर कोण रद्द करेल. हालेलुया. जेव्हा सर्वोच्च सर्वोच्च जो विराजमान आहे, सर्वोच्च स्थानी, जेव्हा तो काहीतरी ठरवतो, जेव्हा तो काहीतरी बोलतो, जेव्हा तो काहीतरी वचन देतो, कोणात ती ताकद आहे की ते रद्द करण्याची किंवा ते होऊ न देण्याची. हालेलुया. पुढे वाच. आणि आणि त्याचा हात लांबवलेला आहे, तो कोण मागे फिरविल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने तुमच्याकडे आपला हात लांबवलेला आहे. विशेष करून तरुण लोकांसाठी वचन आहे. सगळेच संकल्प जे आपले असतात ते आपल्या हिताचे नसतात. हा. आणि प्रभू म्हणतो की माझे तुमच्यासाठी जे संकल्प आहे ते कसे आहे, हिताचे आहेत. 29:11. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. देवाने आमच्यासाठी काही योजना ठरवलेल्या आहे. देवाच्या आमच्या जीवनासाठी काही प्लॅन आहे आणि ते प्लॅन देवाच्याच समयामध्ये पूर्ण होणार आहेत. कधी कधी आम्ही देवासमोर उगाचच खूप रडतो. खूप रडतो, रडू रडू उपास करतो, बिना पाण्याची उपास करतो, निर्जन उपास, पाणी नाही प्यायचं, उपास करू करू रडू 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 स्वतःला इच्छा करून घेऊन आम्ही देवाला काही गोष्टी मागतो. पण आमचा देव इतका चांगला आहे. तू रड नाही तर काही कर, मी तुला ती गोष्ट देणार नाही जी तू मारून घेतलं, आपटून घेतलं, बिना पाण्याचे उपास केले, चक्कर पडत होती पण उपास करून देवाला एक गोष्ट मागत होती. आम्ही तिला म्हणतो होतं, हे देवाकडून नाही आहे, हे प्रभूकडून नाही आहे, तुझ्या. म्हणून जर तुम्ही लोक झटपणा करत असाल, तरुण मुली देवाला रडू रडू पण ती गोष्ट मागत असाल, जर ती तुमच्या हिताची नाही आहे तर देव ती गोष्ट तुम्हाला देणार नाही. देव तुम्हाला तेच दे ते तुमच्या हिताचं आहे, ते देवाने योजलेलं आहे, जे देवाचे संकल्प आहे. आणि शेवटी काय म्हणतो प्रभू, ते शांतीचे संकल्प आहे, ते अरिष्टाचे नाही आणि तुम्हाला ते शेवटी आशा द्याल. हिंदीमध्ये वाचा बरं कोणीतरी. क्योंकि यहोवा की यह वाणी है, हाँ, जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूं उन्हें मैं जानता हूं, वे हानि की नहीं परंतु कुशलता की है. हालेलुया. और हाँ, और अंत में तुम्हारी आशा पूरी करूंगा. तुम्हाला होऊ शकते असं वाटत असेल की काय मला जे पाहिजे तेच जर मला मिळालं तर काय फायदा, मग मी कधीच आनंदित होणार नाही. मी निराशच राहणार, मी दुःखीच राहणार. मग असं करते मी मरूनच जाते ना, मी मरूनच जातो ना. देव मला जर एवढं पण देत नाही आहे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपली आशा पूर्ण होते ना तेव्हा ती जीवनाचा वृक्ष ठरते. हालेलुया. कधी कधी आम्ही हट्टपणा करतो, वेळेच्या अगोदर मागतो किंवा जे आमच्याकडे नाही आहे तेच मागतो. कारण की कधी कधी आम्ही फसून जातो, आपल्या शब्दांनी फसतो, आपल्या कृतीने फसतो. मग आम्हाला वाटतं की अरे आता मी फसले, आता मला हे करावंच लागेल. अरे नाही, देव तुझं नुकसान होऊ देणार नाही. जर तू म्हटलं की माझ्या जीवनात लक्ष द्या, जर तुम्ही म्हणता की देवा माझ्या जीवनात जर तुझी इच्छा पूर्ण हो, आणि मी तर इथे चूक केलेली आहे पण माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण हो, तर देव तुमचं नुकसान होऊ देणार नाही. देव तुमच्यावर अरिष्ट येऊ देणार नाही, देव तुमचं अनिष्ट करणार नाही. पण देव तुमच्या जीवनात एक सुंदर अशी आशा पूर्ण
जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण रोम करारपत्रामध्ये पाहिलं. रोम करारपत्रामध्ये अब्राहमाला देवाने म्हटलं होतं की मी तुला संतती देईन. 75 वर्षी त्याने म्हटलं होतं. आणि त्याने वाट बघितली, 25 वर्ष वाट बघितली आणि शेवटी होता होता तो 100 वर्षाचा झाला आणि त्याला असं वाटलं की आता झाला, आता देवही नाही करू शकत. आता अशक्य गोष्ट. पण जेव्हा तो 99 वर्षाचा होता तेव्हा पुन्हा एकदा देवाचं वचन त्याच्याकडे आलं. म्हणे पुढच्या वर्षी ह्याच समयाला तुझी पत्नी मुलाला स्तनपान करेल. बरोबर 1 वर्षानंतर. 24 वर्ष काहीच नाही आणि 24 वर्षानंतर म्हणजे पुढच्या वर्षी आता झाला, तो समय झाला. आणि तुम्हाला सांगते अब्राहमाने काय केलं. 18 वचन. आशा धरण्यास जागा नसताही आशेने त्याने विश्वास धरला, ह्यासाठी की तुझे संतान होईल असे जे वचन त्याला सांगितले होते, त्याप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे. आशा धरण्यास जागा नसतानाही आशेने त्याने विश्वास धरला. अरे 98 वर्षाचा 99 वर्षाचा माणूस म्हणताय की मला बाळ होईल. हा. आणि आपल्यासाठी ते किती मोठ्या म्हणजे पॉसिबिलिटीज असतात आपल्या जीवनात. पण आपण 1-2च गोष्टी पाहतो आणि आपण म्हणतो की अरे हे संपलं, खतम झालं. अरे नाही. पुढे म्हटलेलं आहे, तो विश्वासात दुर्बळ न होता त्याने आपले मेल्यासारखे झालेले शरीर, कारण तो सुमारे 100 वर्षाचा होता आणि सारेच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही लक्षात आणले, तरी तो साराचं पण गर्भाशय निर्जीव झालं होतं आणि तो पण मेल्यासारखा झाला होता. तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डळमळला नाही. म्हणा, मी अविश्वासाने डळमळणार नाही. मी देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डगमगणार नाही, तर देवाला गौरव देत विश्वासाने सबळ होईन. कसं सबळ व्हायचंय. विश्वासाने सबळ होत असताना काय करायचंय. देवाला गौरव देत विश्वासाने. नाही तर काय देवाने काय केलं, देव काही करू शकला नाही, चला आता आपण दुसरं काहीतरी करून पाहू, काय देव देव आम्हाला लाभी नाही, आमच्याकडे काही होत नाही, काही अरे नाही, तो देव तुमचा देव आहे. त्याच्याकडे तुमच्यासाठी संकल्प आहे. होऊ शकतं की तुम्हाला कोणी पर्सनली प्रॉफिट झालेली नसेल. काही लोकांना डायरेक्ट प्रॉफिट होते. प्रॉफिट म्हणजे भविष्यातून कोणाचं तरी नाव घेतलं जातं आणि सांगितलं जातं की तुझ्या जीवनात हे काम करेल. मी असं बघितलंय, देवाने डायरेक्ट प्रॉफिसी दिल्या असूनही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, ते घेत नाही. होऊ शकतं की तुम्हाला देवाने डायरेक्ट कोणत्या देवाच्या दर्शनाने डायरेक्ट हात ठेवून प्रार्थना केलेली नसेल, पण जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये आला त्याच क्षणाला देवाने तुमच्यासाठी अनंत आशीर्वादांची पोटली खोलून ठेवलेली आहे. ते आशीर्वाद जे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मग सोनी त्याने सांगितलं आहे ना, आशीर्वाद साठवून ठेवले आहे. जे देवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी ज्या गोष्टी मनातही आल्या नाही, विचारही केल्या नाही, शब्दाने बोलल्या नाही, डोळ्यांनी पाहिल्या नाही, अशा गोष्टी देव त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी पूर्ण करतो, कारण ते देवाचे संकल्प आहे. हालेलुया. 800 वर्षापूर्वी देवाने सांगितलं होतं की कुमारी गर्भवती होईल आणि 800 वर्षानंतर ती गोष्ट पूर्ण झाली. आणि आज 2025 वर्ष झाले तरी मनुष्य ती गोष्ट साध्य करू शकला नाही. एवढी अविश्वसनीय अकल्पित ती गोष्ट होती जी देवाने पूर्ण केली. मग तुमच्यासाठी ते किती क्षुल्लक गोष्टी आहे ज्या तुम्ही देवाला मागत आहात. तुमच्यासाठी देवाने एवढे संकल्प करून ठेवले आहे, देव ते पूर्ण करणार नाही काय. एकच करावं लागेल, आपण जे धरून ठेवलेलं आहे ना आपल्या हट्टाने ते सोडून द्या. म्हणा, देवा माझ्या जीवनात तुझे संकल्प आणि तुझ्या योजना पूर्ण होऊ शकतं की तुम्ही जे मागत आहे देव तुम्हाला तेच देणार असेल,
पण तुम्ही म्हणा देवा माझी नाही, पण देवा तुझी इच्छा पूर्ण हो. देवाने अब्राहमाला इसहाक मागितला, पण परतही दिला, है ना. तो फक्त देव विश्वास बघत होता. कधी कधी होऊ शकतं की तुम्ही ती गोष्ट सोडून द्याल, देव तुम्हाला तीच गोष्ट देऊ शकतो. पण पहिली शर्त अशी आहे, तुम्ही पूर्ण अंतःकरणाने ती गोष्ट सोडून द्या. काय? पहिले पूर्ण अंतःकरणाने, मानाखाली घालू नका. पहिले पहिले पूर्ण अंतःकरणाने ती गोष्ट, आपण जी गोष्ट धरून ठेवलेली आहे ती गोष्ट सोडून द्या. होऊ शकतं की तीच गोष्ट तुम्हाला परत मिळू शकते, इसहाकासारखी. पण पहिले तुम्ही आपलं समर्पण देवाला करा. देवा माझ्या जीवनात तुझेच संकल्पाने तुझ्याच योजना पूर्ण हो. इकडे इसहाकाला धरून पण ठेवायचं आणि देवा मी तुला इसहाक दिला धरून ठेवायचं, काही फायदा होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगते, कोणी निराश होऊ नका. जर म्हणताय सोडून द्या, निराश नका होऊ. देवाने काहीतरी खूप चांगलं अद्भुत तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो मी जे बोलतो ते करेलच, मी जे बोललो ते घडून येईलच. तुमच्यासाठी देवाने खूप चांगले चांगले योजना, खूप चांगले चांगले शब्द, खूप चांगले चांगले आशीर्वाद. हे बघा, संतती हा देवाचा आशीर्वाद आहे. देवावर विश्वास ठेवणारा कोणी पण बेसंतान राहू शकत नाही. एवढं वेदीवरून मी बोलते आहे. कारण जेव्हा देवाने सुरुवात सगळ्यात पहिले आदम आणि हव्वाला बनवलं, तेव्हा त्याने त्यांना हाच आशीर्वाद दिला, बहुगुणित व्हा, फले फले फलो फुलो और इस पृथ्वी पे फैल जाओ. देवाने मनुष्याला दिलेला पहिला आशीर्वाद जो आहे तो संतती प्राप्तीचा आहे. ते आपल्यातलं कोणीच असं म्हणू नका की माझ्यासाठी भविष्यवाणी झाली नाही किंवा आता माझं वय झालं. देवाच्या विश्वास ठेवणारा कोणीही व्यक्ती बे औलाद बे संतान राहू शकत नाही. कारण हा देवाचा आशीर्वाद जो देवाने तुम्हाला दिलेला आहे. आणि असा पण आशीर्वाद आहे की देव कोणाला पण एकटं राहू देणार नाही. काही काहीच आहे जे म्हणजे देवाच्या राज्यासाठी किंवा त्यांच्या देवाच्या योजना आहे की जे थोडेसे म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांचा जेंडर कोणताच नसतो, थर्ड जेंडर असतात. अदरवाईज प्रत्येकासाठी देवाने प्लॅन्स ठेवलेले आहे. प्रत्येकासाठी जीवनसाथी देवाने योजून ठरवलेला आहे, नेमून ठेवलेला आहे. तो तुम्हाला भेटणारच. फक्त त्या समयापर्यंत वाट बघायची आहे. प्रेज द लॉर्ड. आपण उठून उभे राहूया. आज किती लोकांना असा विश्वास वाटतो की माझ्यासाठी देव असंभव गोष्टी देखील संभव करणार आहे. किती लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात की माझ्यासाठी देवाजवळ अशा सुंदर अशा योजना आहे, ज्या माझ्या हानीच्या नाही, तर त्या माझ्या हिताच्या आहेत, कल्याणाच्या आहेत. कारण देव तुमचं कल्याण करू इच्छितो. हालेलुया. एक गीत गाएंगे, यीशु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राही को राह नहीं मिल गई. आज मी विश्वास करते माझे खूप सारे तरुण बहीण भाऊ आणि जे अजून असतील, आज देव तुम्हाला काहीतरी आशेचा किरण दिलेला आहे. किती लोकांना प्रभूचा विश्वास वाढला बरं आज? खरोखर खरोखर सांगा, असं नाही की म्हणजे उगाच ऐकला बस. खरोखर किती लोकांना अंतःकरणापासून असं वाटतंय की जी गोष्ट मला पाहिजे ती गोष्ट देव मला देणारच आणि अजून चांगली देणार. आपण आनंदाने गीत गाऊया. असंभव को तूने है संभव बनाया, भरपूर जीवन तेरे तुझ में ही पाया. प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राही को राह नहीं मिल गई. प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राही को राह नहीं मिल गई. तुझ पे है भरोसा, तुझ पे है जिंदगी निर्भर, तूने है थामा हाथ नहीं कोई डर.
प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राह को राह नहीं मिल गई। प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, तुझ पर है भरोसा, तुझ पर है जिंदगी निर्भर। तूने है थामा हाथ नहीं अब कोई डर। ओ तुझ पर है भरोसा, तुझ पर है जिंदगी निर्भर। तूने है थामा हाथ नहीं अब कोई डर। प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राह को राह नहीं मिल गई। प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राह को राह नहीं मिल गई। असंभव को तूने है संभव बनाया, भरपूर जीवन तुझको ही पाने से आया। ओ असंभव को तूने संभव बनाया, भरपूर जीवन तुझको ही पाने से आया। प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राह को राह नहीं मिल गई। प्रभु तेरे आने से जिंदगी बदल गई, भटके हुए राह को राह नहीं मिल गई। Praise the Lord. खरोखर आमचा प्रभू असंभवला संभव करणारा परमेश्वर आहे आणि प्रभूने आमच्या जीवनासाठी ज्या चांगल्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या तो काही पण परिस्थिती असू दे, काही पण घडू दे, पण देव तुमच्या जीवनात त्या गोष्टी पूर्ण करणार आहे. हालेलुया. प्रभूने म्हटलंय मी तुला आशीर्वाद देईन म्हणजे देईनच. प्रभूने म्हटलं मी तुला आशीर्वाद देईन म्हणजे देईनच. आणि मी जे ठरवलंय ते कोणाच्याने मागे फिरवेल, ते कोण रद्द करू शकेल. प्रभूने आपला हात पसरलेला आहे आशीर्वाद देण्यासाठी आणि त्या गोष्टी पूर्ण करणारच. प्रेज द लॉर्ड.